नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव निलेश नागेश माळी, राहणार मोडणी, तालुका माळा, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे? हे 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकर क्षेत्र. आणि लागवड किती बाय कशी केलेली आहे? 10-5 वर लागवड आहे. 10 फूट दोन्ही ओळीतलं अंतर, आणि झाडांमधलं 5 दोन्ही रोपातलं अंतर 5 5 फूट. ओके. तर व्हरायटी कोणती आहे? हे पिंक तैवान. पिंक तैवान. साधारण आता लागवड करून किती वर्ष झालेलं? हे 3रं वर्ष आहे. 3रं वर्ष. हो. आता जे मागचे 2 वर्ष, हो. तर तुमचा काय अनुभव आहे वगैरे? 2 वर्षात जसा मी रासायनिकला ठेवत होतो, रासायनिकमध्ये त्याच्यापेक्षा 200% रिझल्ट चांगला आहे आपल्या SCT वैदिकचा. 200%? हो. म्हणजे काय 200% रिझल्ट भेटला आपल्याला? रिझल्ट म्हणजे झाडातले कॅनोपी असेल, झाडातले फळांची शायनिंग, त्याचा मऊपणा, पानं बहरदार दिसतात भरपूर, आणि काळोखी अजिबात कमी होत नाही. काळोखी कमी होत नाही. पहिली ज्यावेळेस तुमचं पहिलं आणि दुसरं तुम्ही रासायनिकचा डोस टाकायचा, त्यावेळेस काळोखी कशी असायची? काळोखी काय व्हायचं, खालून इथून निम्म्यातून वर पिवळं दिसायचं, निम्यातून वर पूर्ण बाग पिवळी दिसायचं. बरं, मग तुम्ही त्याला फवारत ही नव्हता? फवारत होतं, पण काय एवढा रिझल्ट येत नव्हता. बरं. पण यावर्षी मी एवढं सांगतो की माझ्या यावेळेस फक्त 4 ते 5 फवारणी झाले. फक्त ते ह्याच्या आधी केमिकल मध्ये किती व्हायचे? केमिकल मध्ये जोपर्यंत 10-12 झाले असते. 10-12? म्हणजे निम्म्यानं कमी आलं. आणि तुमचं वापरायचं वर्ष किती आहे? हे पहिलं वर्ष. म्हणजे आपण पहिलेच आता जे छाटणी करून डोस टाकला, म्हणजे पहिलंच वर्ष वापरायचं चालू पहिल्यांदा. SCT वैदिक वापरायचं पहिलं वर्ष. म्हणजे आपण नेहमी शेतकऱ्याला सांगतो, तुम्ही पहिल्या वर्ष आला का निम्म्या फवारण्या तुमच्या होणार. म्हणजे हा तुम्हाला अनुभव आलेला आहे. तर मला सांगा, जी क्वालिटी म्हणतो तशी तुम्हाला क्वालिटीचा क्वालिटी खरंच चांगली, 1 नंबर क्वालिटी आहे. म्हणजे फळामध्ये पहिली कशी क्वालिटी असायची, आता कशी आली? पहिला असा फळांवर मऊपणा नव्हता, असं शायनिंग वगैरे खरबड दिसायचं. बर. आता नाही दिसत. म्हणजे आता एकदम सुपेरियर दिसतंय. सुपेरियर. तुम्हाला जी आळीचा अनुभव आहे तो काय अनुभव? आळीचा अनुभव म्हणजे ह्या स्टेजला झाडावर कमीत कमी 40-50 नगांना आळी लागायची. बर. नंतर मग डेलिकेट वगैरे असे हात घ्यायचो आम्ही. पण यावेळेस तसं काही जाणवलंच नाही. म्हणजे आळीच लागलीच नाही. एक आळीचं फळ खाल्लेलं पण नाही, काय नाही. म्हणजे आपण म्हणतो की ज्यावेळेस तुमच्या फळामध्ये किंवा पानामध्ये ज्यावेळेस रस वाढतो त्यावेळेस आळी आकर्षित होती. बरोबर. ह्यावेळेस तुम्ही SCT वैदिकचा डोस दिला, त्यामुळे पूर्ण गराचा डोस आला. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कार्बन, त्याच्यामुळे तुमच्या आळी आलेली नाही. काहीच नाही. मला सांगा, तुमचं पान जे आहे पहिलं असं इतकं जाड असायचं? नाही, कधीच नाही. कसं असायचं? छोटस राहायचं पान. हे जे असं आहे ना, हे असं राहायचं छोटस. म्हणजे पहिलं एवढं तुमचं पान असायचं. आता ही दोन्ही शेंड्याचीच पान आहेत आपली. म्हणजे पहिलं पान असं राहायचं आणि आताच पान असं राहतंय. म्हणजे इतके हे ना पानाची रुंदी वाढली तुमची. आता ह्या दोन्ही पानात जर अंतर बघितला तर किती वाटतंय? जवळजवळ हे 25% पान आहे, हे 100% 100% पान. म्हणजे हे एवढं केमिकल मध्ये, ही SCT वैदिक मध्ये. मला सांगा, जर आपल्याला फळ जर मोठं करायचं असेल तर काय मोठं पाहिजे? पान मोठं पाहिजे. पान मोठं पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला साईजला की आता तुम्हाला ते म्हणतात की बाळाच पाय पाळण्यात दिसतात, तसं स्ट्रोक आता कसा वाटतो? आता स्ट्रोक 1 नंबर आहे फळाला. म्हणजे जसं आपण म्हणतो पिरू पाहिजे तसंच पिरूचं फळ आहे, पिरूचं क्वालिटी आहे. तर मला सांगा, जी मुळीचा काय अनुभव आहे? बऱ्याच शेतकऱ्यांना पिरू मध्ये मुळी चालत नाही. मुळी आता माझे हे डोस टाकल्यानंतर ह्याच्या आधी अशी मुळी कधीच चालली नाही. बर. तुम्ही डोस पूर्ण मिळून आला ना की भरपूर मुळी चालू झाली आणि गवताचं प्रमाण पूर्ण कमी झालं. आता जे बघताय ह्याला खुरपलेलं नाही, एकदा खुरपले, पण जशी वाढ होती पहिली तशी वाढ नाही. आतापर्यंत किती खुरपणे होते? एकच. अशा 3 झाले असते आतापर्यंत. केमिकल मध्ये 3 झाले असते आणि आपल्या वैदिक मध्ये एकच झाले. म्हणजे 2 फवारण्या, 2 तुमच्या खुरपण्या वाचल्या आणि 6 फवारण्या. मला सांगा, 6 फवारण्याचं मिनिमम न जर धरलं तर किती पैसे झाला असतं? तरी 7-8 हजार रुपये. 8,000 रुपये. आणि एका खुरपणीला किती पैसे जाते? 7,000 रुपये. 7 आणि 7 14 आणि 14 म्हणजे 7 1 7 7 21 म्हणजे 22,008 रुपये. तेवढा तुमचा डोस येतो SCT वैदिकचा. तो डोस टाकलेला चांगला आहे. म्हणजे आणि डोस किती रुपये टाकला तुम्ही? हा
14,800 गेले. 14,800. हा. म्हणजे सांगा तुम्ही डोस तुम्हाला महाग पडला का स्वस्त पडला? स्वस्त पडला एकदम. किती रुपये? आता जर ही 22,000 जर वजा केले तर हा. केवढ्यात पडला? फुकटच पडला. असं जर मग सांगितलं एसीटी वैदिकचा डोस फुकट, लोक काय म्हणतील? लोकांना पटणार नाही काहीच. नाही ना. नक्कीच. काय होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की एसीटी वैदिक महाग आहे. हो, काय सांगू इच्छिता? महाग नाहीये. जर ते वापरलं तर त्याचे बेनिफिट नक्कीच चांगला भेटतो. म्हणजे तुम्हाला ऐकायला पुढचा खर्चच कमी येणार आहे पूर्ण. म्हणजे ऐकणाऱ्याला एक महाग वाटते हो, हो. आणि वापरायच्या आधी एक महाग हो, वाटते. हो. बरोबर आहे. ज्यावेळेस वापरतो माणूस तेव्हा स्वस्त आहे. मी डोस घेताना 1 किलोचा घ्यायला लागलो होतो, पण अर्धा किलोचा टाकला. का तर महाग आहे म्हणून. महाग आहे म्हणून. आणि ती जर 1 किलो टाकला असता तर अजून ह्याच्यापेक्षा जास्त झाडाचं भरदार दिसली असते. बरोबर. म्हणजे आपण काय केलं पाहिजे की आपलं बेनिफिट हो, बेनिफिट कुठं आहे बघितलं पाहिजे. आज मला सांगा, तुम्ही जर ती फवारणीला खर्च केला असता तर झाडाला फायदा झाला असता का? नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही 2दा खुरपला असतं तर त्याचा फायदा तुम्हाला आहे का जमिनीला आहे? जमिनीला आहे. कोणालाच नाही. हा, खुरपणीचा खुरपणीचा नाही खर्च फायदा. काय नाही. कोणालाच नाही ना. ना मालकाला फायदा ना कुठेच मालकाला उपयोग फायदा. येत नाही ते. कुठेच उपयोग येत नाही. नाही. ते पैसे तुमचं वाचलं आणि त्याचा जर डोस टाकला आता तर डोस टाकला तर 1 नंबर. म्हणजे एससीटी वैदिकवर खर्च करणे म्हणजे वाचलेल्या पैशाचा उपयोग करणे, इन्व्हेस्टमेंट करणे. हो. ओके. आता जे बरेच आपल्याकडे पेरूचं बाग भरपूर आहे किंवा इतर सगळेच तरकारी असतील किंवा बोर असतील, ह्या पिकं आहेत भरपूर. हो. तर त्या शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता? तुमचं तरकारी वगैरे जरी असेल कुणाचं, तरी नक्कीच एससीटी वैदिकला एकदा वापरून बघा. आणि चांगल्या प्रकारचा रिझल्ट बघण्यात मिळेल, असा कधीच मिळाला नसेल असा. आणि पिरूच्या बाबतीत म्हणजे तुमच्याकडे स्वतःकडे पिरू आहे तर तुम्ही त्या पिरूच्या शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता? पेरूच्या शेतकऱ्याने अवश्य ह्या डोसला एकदा ट्राय करावं आणि चांगला बेनिफिट मिळेल ही अपेक्षा करतो. म्हणजे मित्रांनो, हे पण शेतकरी पिवळे पानं किंवा पिवळं झाड रोगाला बळी पडणं ह्याला खूप वैतागलेली होती. म्हणजे समस्या, पिवळा पाण्याची समस्या एकदम हटतच नव्हती. हो. तर ही 100% पाण्यातली बाग आहे. हो. म्हणजे किती दिवस पावसाळा होता? पूर्ण पावसातली बाग आहे. म्हणजे 5-7 महिने पावसातली हो, बाग हो, आहे. हो. मग मला सांगा, पावसातल्या बागाच्या इतरांची काय हालत आहे? माल कमी आहे. गळून गेलेला माल जास्त. आपल्यात तसं काय झालंय? नाही, काही सुद्धा. म्हणजे माल आणि बी आहे. ह्याच्या आधीच्या वर्षी एक पाऊस जास्त पडला होता, त्यावेळेस बागेतला पिवळसरपणा हटलाच नव्हता. बर. पण ह्या वेळेस पिवळसरपणाच आला नाही. मग मला सांगा, त्याच्या आधी वर्षी पाऊस जास्त होता का ह्या वर्षी पाऊस जास्त ह्या होता? वर्षी पण जास्त होता आणि त्याच्या आधी तर जास्तच होता. हा. त्या वर्षी जरा लिमिटेड मध्ये, पण काय पाणी थांबत होतं या बोधात का नाही, इथपर्यंत पाणी असायचं. तरी सुद्धा काय काय प्रॉब्लेम नाही झाला. हो, हो. ओके. तुम्हाला खत औषधं कोण देतं, उपलब्ध करून देतं? मग खत औषध मोडणीमला आमच्या वाईंडवेलच्या शेजारी बळीराम शिंदे सरांचं स्टोअर आहे, एससीटी वैदिक. तिथून मी औषध घेतले होते. ओके. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव बळीराम गंगाधर शिंदे, हा. मोडनेम. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एससीटी वैदिक वापरून तुमचं पीक कोणतंही असू द्या, तुम्ही 100% एससीटी वैदिकचा वापर करा आणि आपल्या पिकामध्ये भरघोस उत्पन्न घ्या. जर तुम्हाला कधीही काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही कुठल्या खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि तुमच्या प्लॉटवर 100% व्हिजिट होईल आणि तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. नमस्कार. नमस्ते.